Hello friends, today we are continuing along with Science 1, chapter number 4, Effects of Electric Current, part 4th. In our previous video, we have seen that how flow of electric current produces magnetic field in a conductor. In this video, we are going to see extension of that topic. Let us see a small activity. This activity is given in our textbook, figure number 4.6, and if you check the label of figure 4.6, there they have given magnetic field produced around the conductor. म्हणजे या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला असं चेक करायचं आहे की मॅग्नेटिक फील्ड ही खरंच प्रोड्यूस झालेली आहे का आणि ती कोणत्या फॉर्ममध्ये प्रोड्यूस झालेली आहे ते आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. लेट अस सी द डायग्राम. इन डायग्राम दे हॅव टेकन अ स्ट्रेट copper wire conductor. Copper wire conductor is further connected to R. R is nothing but resistor. पण या रेजिस्टरच्या डायग्राममध्ये जर आपण चेक केलं तर मध्ये एक ॲरो दिसतो आपल्याला. दिस इज समथिंग डिफरंट फ्रॉम नॉर्मल रेजिस्टन्स. याला व्हेरिएबल रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. व्हेरिएबल म्हणजे ज्याच्यामध्ये बदल करता येतात. रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी जास्त करून आपल्याला करंटची व्हॅल्यू कमी जास्त करता येत असते. त्याला व्हेरिएबल रेजिस्टर असं म्हणतात. याला व्हॅरिस्टर असा सुद्धा एक शॉर्ट फॉर्म नाव आहे. याच्याबद्दल आपण 9th ऑलरेडी बघितलेलं आहे. त्याच्यापुढे ए नावाचा एक डिव्हाइस दिसतो आहे. ए इज नथिंग बट अन ॲममीटर. ॲममीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज. दिस इज समथिंग दॅट वी हॅव सीन इन प्रिव्हियस व्हिडिओज ॲज वेल. फर्दर अ पॉवर सोर्स इज कनेक्टेड. आफ्टर पॉवर सोर्स यू कॅन सी की that is K, which is indicated by K, is shown. And then they have placed a cardboard. एक cardboard place केलेला आहे. Cardboard is placed along with a hole punched in middle. मध्ये एक hole त्यांनी डेव्हलप केलेला आहे आणि या होलमधनंच कॉपर वायर म्हणजेच कंडक्टर हे पास केलेली आहे. जर आपण करंटच्या सोर्सकडे जर चेक केलं तर तुम्हाला लक्षात येईल की प्लस मायनस इंडिकेट केलेलं आहे. जिथं प्लसचं सिम्बॉल आहे तिकडनं करंट हे बाहेर निघताना दिसतं आहे. आणि जर आपण या करंटच्या डिरेक्शनला इंडिकेट केलं सो दिस डिरेक्शन ऑफ करंट इज अँटी क्लॉकवाईज. यू कॅन सी वेन देर इज फ्लो ऑफ करंट मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड. आणि या मॅग्नेटिक फील्डला आपण ऑप्टेन करतो आहे कार्डबोर्डच्या सरफेसवर. कार्डबोर्डच्या सरफेसवरती मॅग्नेटिक फील्ड खरोखरच तयार झालेली आहे का हे व्हेरीफाय करायला आपण कार्डबोर्डच्या सरफेसवर आयनचे फायलिंग्स स्प्रिंकल करतो. आयन फायलिंग्स हे आयनचे पावडरसारखेच असतात, फक्त पावडरमध्ये क्रिस्टल्स तयार झालेले असतात. हे लॉंग असतात आणि म्हणून पावडरपेक्षा यांचा स्ट्रक्चर थोडासा वेगळा असतो, लांब असतो. when we are going to sprinkle iron filings we will see that they are arranging themselves in concentric circle. Concentric circle is a geometrical structure which you can see in the diagram given. दिलेल्या डायग्राममध्ये आपल्याला व्हेरीफाय करता येईल की कॉन्सेंट्रिक सर्कल्स हे नेमकी कसे असतात. कॉन्सेंट्रिक सर्कल्स इज अ स्ट्रक्चर वेअर इन अ सर्कल इज फॉर्म्ड विदिन अनदर सर्कल. एक सर्कलच्या आतमध्ये दुसरा सर्कल आणि त्या सर्कलच्या आतमध्ये आणखी एक तिसरा सर्कल, असे मल्टिपल सर्कल्स जेव्हा एकत्र असतात त्याला आपण कॉन्सेंट्रिक सर्कल्स असं म्हणतो. याच कॉन्सेंट्रिक सर्कलच्या शेपमध्ये स्ट्रक्चरमध्ये आयन फायलिंग स्वतःला अरेंज करतात. ॲक्च्युली जर आपण क्लोज ऑब्झर्व केलं तर ते क्लोज ऑब्झर्वेशन आपल्याला सेकंड डायग्राममध्ये दिसेल. या सेकंड डायग्रामला जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर असं लक्षात येईल की जे कॉन्सेंट्रिक सर्कल्स अरेंज होतात ते जेव्हा कंडक्टरच्या जवळ असतात त्यावेळेस ते जास्त स्ट्रॉंग दिसतात. पण कंडक्टरपासून जेव्हा आपण दूर जातो आहे त्यावेळेस ते कॉन्सेंट्रिक सर्कल्स थोडेसे वीक होतात. त्यावेळेस त्यांचा शेप बरोबर दिसत नाही आहे. सो दिस इज द ऑब्झर्वेशन. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक स्ट्रेंथ जी आहे ती कंडक्टरच्या जवळ जास्त आहे आणि कंडक्टरपेक्षा जेव्हा आपण दूर जाऊ तेव्हा मॅग्नेटिक स्ट्रेंथची ती वीक होत जाईल. आता याच्याच बेसिसवरती आपल्याला काही अजून ऑब्झर्वेशन्स बघायचे आहेत. फर्स्ट त्यांनी सांगितलेलं आहे की व्हॉट चेंजेस आर कॉज्ड बाय इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग करंट. करंटच्या व्हॅल्यूला इन्क्रीज किंवा डिक्रीज केल्यानंतर काय होईल. आणि सेकंड, व्हॉट डू यू सी वेन मॅग्नेटिक निडल इज केप्ट अ लिटिल अवे फ्रॉम दी वायर. मॅग्नेटिक निडलला जर आपण वायरपासून दूर ठेवलं तर काय होईल. हे दोन वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत. जसं फर्स्ट क्वेश्चनचं फक्त
करंट सोबत रिलेशन आहे, करंट कमी जास्त केल्याने काय फरक पडेल हे आपल्याला बघायचं आहे. आणि दुसरा जो आहे तो मॅग्नेटिक निडलबद्दल आहे. अगोदर आपण फक्त फर्स्ट क्वेश्चनबद्दल फोकस करू. लेट्स सी व्हॉट फर्स्ट क्वेश्चन इज ट्राइंग टू से. आता फर्स्ट क्वेश्चनला समजण्यासाठी आपल्याला ही एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ही आपल्या बुकमध्ये दिलेली डायग्राम नाही, हे फक्त अंडरस्टँडिंगसाठी आपण समजून घेतो आहे. एक लार्ज मॅग्नेट घेतलेला आहे आणि एक स्मॉल मॅग्नेट घेतला आहे आणि दोघांच्या मध्ये आपण आयन नेल प्लेस केलेला आहे. When iron nail is placed between these two magnets, what do you think should happen? काय वाटतं आपल्याला काय व्हायला पाहिजे? So I think many of you have got the answer. बऱ्याच जणांना याचा आन्सर आलेला असेल. Iron nail would get attracted towards the large magnet. जो मोठा मॅग्नेट आहे, लार्ज मॅग्नेट आहे, त्याच्याकडे आयन नेल अट्रॅक्ट होईल आणि जो स्मॉल मॅग्नेट आहे त्याच्याजवळ अट्रॅक्ट होणार नाही. याच्या मागचं रिझन जर आपण बघितलं तर रिझन असं आहे की लार्ज मॅग्नेटचा मॅग्नेटिक इन्फ्लुएन्स हा जास्त असणार आहे, स्मॉल मॅग्नेटचा इन्फ्लुएन्स कमी आहे. म्हणून जेव्हा आपण आयन नेलला प्लेस करतो त्यावेळेस तो लार्ज मॅग्नेटच्या इन्फ्लुएन्समध्ये लवकर येणार आणि म्हणूनच हा आयन नेल लार्ज मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होऊन जाईल. समजा इथं लार्ज मॅग्नेट नसता तर काय झालं असतं, तर ऑफकोर्स हा जो आयन नेल आहे तो स्मॉल मॅग्नेटच्या इन्फ्लुएन्समध्ये आला असता आणि तिथे अट्रॅक्ट झाला असता. मग याचं आणि आपल्या प्रिव्हियस क्वेश्चनचं काय कनेक्शन आहे? आपला प्रिव्हियस क्वेश्चन असं विचारतो की जर करंटची व्हॅल्यू इन्क्रीज किंवा डिक्रीज केली तर काय होईल. करंटची व्हॅल्यू जेव्हा आपण इन्क्रीज करू त्यावेळेस तो या लार्ज मॅग्नेटसारखा बिहेव करणार आहे. मॅग्नेटिक फील्ड विल इन्क्रीज, हे आपण अगोदरही बघितलेलं आहे. इन्क्रीजिंग करंट वुड इन्क्रीज इन दी मॅग्नेटिक फील्ड, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि जेव्हा आपण करंटची व्हॅल्यू स्मॉल करू त्यावेळेस इट विल स्टार्ट बिहेविंग लाईक अ स्मॉल मॅग्नेट. थोडक्यात त्याचा मॅग्नेटिक इन्फ्लुएन्स कमी होऊन जाईल. दॅट्स वाय जसं या केसमध्ये आयन नेल हा लार्ज मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतो आहे, तसंच जर आपण त्या सेटअपमध्ये करंटची व्हॅल्यू वाढवली तर आयन फायलिंग्सवरती अट्रॅक्शनचा इफेक्ट जास्त जाणवेल आणि करंटची व्हॅल्यू जर आपण कमी केली तर आयन फायलिंग्सवरती अट्रॅक्शनचा इफेक्ट आपल्याला कमी दिसेल. नाउ लेट अस सी सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन असं विचारतो की व्हॉट डू यू सी वेन मॅग्नेटिक निडल इज केप्ट लिटिल अवे. मॅग्नेटिक निडलला थोडंसं दूर ठेवलं तर काय होऊन जाईल. आता ही मॅग्नेटिक निडल तर आपल्याला त्या डायग्राममध्ये दिसलेली नाही. त्यांनी एक्सप्लेनेशनमध्येच ॲक्टिव्हिटी जेव्हा बुकमध्ये एक्सप्लेन केलेली आहे तिथं त्यांनी सांगितलं की या सेटअपसोबतच आपल्याला एक मॅग्नेटिक कंपाससुद्धा प्लेस करायचा आहे सेटअपच्या जवळ. अगोदर सेटअपच्या जवळ ठेवा आणि त्याच्यानंतर सेटअपपासून दूर न्या. आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक कंपासच्या आतमध्ये मॅग्नेटिक निडल असते. सेटअपच्या जवळ किंवा दूर केल्यानंतर मॅग्नेटिक निडलवरती काही ऑब्झर्वेशन्स होणार आहेत, काही इफेक्ट होणार आहेत. आपल्याला ते ऑब्झर्वेशन्स बघायचे आहेत की काय फरक पडतो. ते समजण्यासाठी आपल्याकडे एक आणखी इमेज आहे. इथं आपण बघू शकतो की मॅग्नेट प्लेस केलेलं आहे आणि मॅग्नेटसोबतच 2 आयन नेल प्लेस केले आहेत. 1 आयन नेल इज केप्ट क्लोजर, अनदर आयन नेल इज केप्ट लिटिल फार. एक आयन नेल थोडा जवळ आहे आणि दुसरा थोडा दूर ठेवलेला आहे. आता जर मी प्रश्न विचारला की या 2 आयन नेलमधनं कोणता आयन नेल हा पटकन अट्रॅक्ट होईल तर परत बऱ्याच जणांचे आन्सर्स करेक्ट राहतील की तोच आयन नेल जो जवळ आहे. आयन नेल विच इज क्लोजर टू द मॅग्नेट वुड गेट अट्रॅक्टेड क्विकली and the iron nail which is kept little far, even that will get attracted but after some time. आता या दोघांमध्ये हा फरक का बरं आहे? कारण की मॅग्नेटिक इन्फ्लुएन्स त्या आयन नेलवरती जास्त आहे जो जवळ आहे आणि मॅग्नेटिक इन्फ्लुएन्स त्या आयन नेलवरती थोडा कमी आहे जो दूर आहे. म्हणूनच जो जवळ असलेला आयन नेल आहे तो पटकन अट्रॅक्ट होईल. मग याचं आणि आपल्या प्रिव्हियस क्वेश्चनचं काय कनेक्शन? तर प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलं की जर आपण मॅग्नेटिक निडल जवळ ठेवली किंवा दूर ठेवली तर त्याच्यावर काय फरक पडणार. ज्यावेळेस करंट फ्लो होत आहे कंडक्टरमधनं त्याच्याजवळ मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली आहे. कंडक्टरच्या जवळ मॅग्नेटिक इन्फ्लुएन्स जास्त असणार आणि ज्यावेळेस तुम्ही कंडक्टरपासून दूर जात जाणार तसं तसं त्याचा मॅग्नेटिक इन्फ्लुएन्स म्हणजेच इंटेन्सिटी ही कमी होत जाईल. जर आपण मॅग्नेटिक कंपासला किंवा मॅग्नेटिक निडलला कंडक्टरच्या जवळ आणलं तर मॅग्नेटिक निडल डिफ्लेक्ट होईल. का बरं? कारण की ती कंडक्टरच्या जवळ आहे, इन्फ्लुएन्समध्ये जास्त आहे.
पण त्याच मॅग्नेटिक निडलला आपण कंडक्टरपासून जर दूर नेलं तर तिथं त्याचा इन्फ्लुएन्स कमी होऊन जाईल आणि म्हणून त्याचं डिफ्लेक्शन कमी होऊन जाईल. सो दिस इज what will happen if you are changing the distances with respect to the conductor. Our next topic is right hand thumb rule. It is also known as Maxwell's corkscrew rule. हा क्वेश्चन जर विचारला गेला तर हा 1 किंवा 2 मार्कपर्यंत विचारला जाऊ शकतो. इट्स अ इम्पॉर्टंट रूल. Now let us see what does this rule says. This rule says, imagine that you are holding a current carrying conductor in your right hand. Imagine you are holding current carrying conductor in your right hand such that your thumb is pointing to the direction of current. Such that your thumb is pointing to the direction of current. Then turn of your fingers. Turn of your fingers indicates direction of magnetic field. Indicates डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. याचं मिनिंग काय? समजा आपण इमॅजिन करतो आहे की आपण एक करंट कॅरिंग कंडक्टरला होल्ड केलेला आहे राईट हँडमध्ये. जेव्हा आपण राईट हँडमध्ये त्याला होल्ड करू आपल्याला असं धरायचं आहे की आपल्या थंबचा जो डिरेक्शन आहे तो त्या ठिकाणी असला पाहिजे ज्या डिरेक्शनमध्ये करंटचं डिरेक्शन असणार आहे. युअर थंब मस्ट पॉइंट द डिरेक्शन ऑफ करंट फ्लोईंग. ज्या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होणार आहे त्याच डायरेक्शनमध्ये आपल्याला थंब पॉईंट करायचं आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस आपण त्या कंडक्टरला होल्ड करू देन टर्न ऑफ आवर फिंगर्स. इथं डायग्राममध्ये तुम्ही चेक करा फिंगर्सचा जो टर्न आहे आणि तसंच जर तुम्ही व्हर्च्युअली सायम्युलेट केलं तुमच्या राईट हँडने तर तुम्हाला लक्षात येईल टर्न ऑफ युअर फिंगर्स विल गिव्ह यू डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मग आता आपण जी डायग्राम स्लाईडवरती दिसते त्याला आपण डिस्कस करू. इथं जर आपण चेक केलं डायरेक्शन ऑफ करंट इज इंडिकेटेड बाय थंब. मग थंब कुठे पॉईंट करतो आहे? वरच्या डायरेक्शनमध्ये. म्हणजेच करंट कुठे फ्लो होतं आहे तर वरच्या डायरेक्शनमध्ये टुवर्ड्स अपवर्ड. मग टर्न ऑफ फिंगर्स चेक करा. बाकीचे जे फिंगर्स आहेत त्यांचा टर्न त्यांचा कर्ल हा कोणत्या डायरेक्शनमध्ये होतो आहे? या डायरेक्शनला जर आपण एक वर्डने रिप्रेझेंट करायला गेलो then this word will be called as anti-clockwise direction. याला आपण अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन असं म्हणू शकू. मग मॅग्नेटिक फील्ड कोणत्या डिरेक्शनमध्ये तयार होते तर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मग याच सेटअपला जर आपण थोडंसं चेंज केलं जसं आता फर्स्ट डायग्राममध्ये चेक करू शकतो. इफ द करंट इज फ्लोईंग इन अपवर्ड डिरेक्शन विच इज इंडिकेटेड बाय थंब देन टर्न ऑफ युअर फिंगर्स विल गिव्ह यू डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि हे जे टर्न आपल्याला फर्स्ट फिगरमध्ये दिसत आहे त्याला आपण मॅप करतो आहे खाली दिलेल्या कार्डबोर्डवरती. त्या कार्डबोर्डवर जर आपण त्या डायरेक्शनला मॅप केलं तर ते सर्कल्स बघा कसे तयार होतात. दीज सर्कल्स आर शोन इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. दीज सर्कल्स आर शोन इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. मग याच सेटअपला जर आपण रिव्हर्स केला तर आपली सेकंड डायग्राम तयार होईल जी राईट हँड साईडला दिसते डायग्राम बी. इमॅजिन इफ यू आर होल्डिंग करंट in such way that the current is flowing in downward direction. आता करंट जर डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये जर फ्लो होत असेल तर आपल्या थंबने कुठे पॉईंट केलं पाहिजे? डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये. आता जर तुम्ही राईट हँडच्या थंबला डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये पॉईंट केला आणि फिंगर्सला जर तुम्ही टर्न केला राईट हँडच्या फिंगर्सला टर्न केलं तर टर्न केल्यानंतर जे सर्कल्स तयार होतात त्याला जर आपण एक कार्डबोर्डवरती किंवा पेपरवर मॅप केलं तर ते सर्कल्स आपल्याला राईट हँड साईडच्या कार्डबोर्डवर दिसतील. ते सर्कल्स जर आपण चेक केले तर ते प्रिव्हियस डायग्रामच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहेत विच इज नथिंग बट क्लॉकवाईज डिरेक्शन. मग यातनं आपल्याला असं ऑब्झर्वेशन होतं की इफ करंट इज फ्लोईंग इन अपवर्ड डिरेक्शन मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड इज अँटी क्लॉकवाईज अँड इफ करंट इज फ्लोईंग इन डाऊनवर्ड डिरेक्शन मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड इज क्लॉकवाईज. दिस इज अवर राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूललाच मॅक्सवेल्स कॉर्कस्क्रू रूल असंही म्हटलं जातं. आता कॉर्कस्क्रू म्हणजे काय? कॉर्कस्क्रू इज अ टूल विच इज यूज टू ओपन कॉर्क फ्रॉम सर्टन बॉटल्स. ॲज यू ऑल नो कॉर्क इज अ सॉफ्ट वुडन पीस विच इज अफिक्स्ड इन दी बॉटल अँड टू रिमूव्ह इट इफेक्टिवली त्याला इफेक्टिवली रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला कॉर्कस्क्रू हा एक टूल असतो. कॉर्कस्क्रू रूल बिहेव्स सेम ॲज राईट हँड थंब रूल. इथे सुद्धा जर आपण चेक केलं तर मॅक्सवेल्स कॉर्कस्क्रू रूल आणि राईट हँड थंब रूल
हे एक्झॅक्टली सेम मॅच करतोय. इकडं डायरेक्शन ऑफ करंटचा जो फ्लो होतोय तो राईट हँड साईड होतोय आणि राईट हँड साईड जर फ्लो होत असेल तर आपण टर्न ऑफ फिंगर्स जर चेक केले, टर्न ऑफ फिंगर्स, तर ते क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फ्लो होतात. सो दिस इज वेअर मॅग्नेटिक फील्ड विल प्रोड्यूस इन द क्लॉकवाईज डिरेक्शन. पण आता याच कॉर्कस्क्रूला जर आपण रिव्हर्स केला, म्हणजे जो रेड कलरचा ॲरो राईट हँड साईडला दिसतो त्याला जर आपण लेफ्ट हँड साईड इमॅजिन केलं तर आपले जे टर्न्स आहेत ते रिव्हर्स होऊन जातील अँड इट विल बिकम अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. म्हणजे डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड विल बिकम अँटी क्लॉकवाईज. दिस इज सेम ॲज अवर राईट हँड थंब रूल. दोघांचं एक्सप्लेनेशन हे सेमच असणार आहे. लेट अस मूव ऑन टू अवर नेक्स्ट टॉपिक, which is magnetic field produced by current through a circular loop. आतापर्यंत आपण असं बघितलं की स्ट्रेट कंडक्टरमधनं जर करंट फ्लो केला तर बाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. करंटची व्हॅल्यू जर वाढवली तर आपल्याला मॅग्नेटिक फील्डसुद्धा वाढवता येणार. बट वन क्वेश्चन अरायझेस, हाऊ लाँग कॅन वी कीप ऑन इन्क्रीजिंग व्हॅल्यू ऑफ करंट? कधीपर्यंत आपण करंटची व्हॅल्यू वाढवत राहू शकू? कारण की करंटची व्हॅल्यू इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा काही लिमिट्स आहेत. ॲट वन पॉईंट इट माईट रीच अप टू डेंजरस लेवल्स ऑल्सो. सो वी कॅनॉट कीप ऑन कंटिन्युअसली इन्क्रीजिंग करंट लेवल्स. करंटची व्हॅल्यू आपण कंटिन्युअसली वाढवू शकत नाही. मग आता एक नवीन प्रश्न तयार होतो, व्हॉट इफ आय वॉन्ट टू इन्क्रीज द मॅग्नेटिक फील्ड बट डू नॉट वॉन्ट टू इन्क्रीज दी व्हॅल्यू ऑफ करंट? मॅग्नेटिक फील्ड तर आपल्याला वाढवायची आहे पण करंट वाढवायचं नाही. अशा केसमध्ये आपण काय करू शकतो? मग आता आपण ह्या सेटअपला ऑब्झर्व करतो आहे जो या डायग्राममध्ये दिसतो आहे. इथं आपण चेक करू शकतो की एक सेम सर्किट जे आपण प्रिव्हियस डायग्राममध्ये बघितलं होतं तसंच सर्किट आहे. रेझिस्टन्स, ॲममीटर, पॉवर सोर्स, करंट इज फ्लोईंग इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. बट इन्स्टेड ऑफ स्ट्रेट कॉपर कंडक्टर, स्ट्रेट कंडक्टरच्या ऐवजी इथं कंडक्टरला आपण बेंड केलेला आहे, मोडलेला आहे. सो वेन यू आर चेंजिंग द शेप ऑफ कंडक्टर यू आर टेकिंग इट ॲज अ लूप. त्याला एक लूपसारखं घेतलं, एक सर्कलसारखं आपण त्याला बेंड केलेलं आहे. आणि जिथं प्रिव्हियस सेटअपमध्ये कार्डबोर्डमधनं आपण फक्त एका जागेवरनं आपण त्याला मूव्ह करत होतो, नाव वी आर मूव्हिंग इट थ्रू 2 डिफरंट पोझिशन्स. आता आपण त्याला 2 डिफरंट पोझिशन्समधनं मूव्ह करतो आहे. वन इज पॉईंट P अँड अनदर इज पॉईंट Q. नाव वी आर टर्निंग ऑन दी सेटअपला आपण ऑन केलेलं आहे. करंट हॅज स्टार्टेड फ्लोईंग. You can see that there is now magnetic field obtained at 2 different places. आपल्याला असं ऑब्झर्व होईल की करंट ऑन केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली, पण ती आता आपल्याला 2 पॉईंट्सला भेटते, पॉईंट P आणि पॉईंट Q. इट मीन्स मॅग्नेटिक फील्ड हॅज इन्क्रीज्ड 2 टाइम्स. पण परत क्वेश्चन तो येतो की आपण करंटची व्हॅल्यू वाढवली का? आन्सर इज नो. करंट तर आपण नाही वाढवलेला आहे. मग मॅग्नेटिक फील्ड कसं काय वाढली? जस्ट बाय चेंजिंग द शेप ऑफ कंडक्टर. फक्त कंडक्टरचा शेप चेंज करून आपल्याला मॅग्नेटिक फील्ड ही वाढवता आली. जिथं स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टरला फक्त एक पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड ऑब्टेंड होत होती, आता आपण कंडक्टरचा शेप चेंज केलेला आहे. म्हणजे नंबर ऑफ टर्न्स वाढवलेले आहेत. नंबर ऑफ टर्न्स झाले 2, म्हणून मॅग्नेटिक फील्ड्स आपल्याला भेटते आहे ॲट 2 डिफरंट पोझिशन्स. मॅग्नेटिक फील्ड हॅज इन्क्रीज 2 टाइम्स. याचं मिनिंग असं की जितके नंबर ऑफ टर्न्स आपण वाढवत जाऊ तितके नंबर ऑफ टाइम्स मॅग्नेटिक फील्ड वाढत जाईल. जसं आता पॉईंट P आणि पॉईंट Q अशा 2 ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आपल्याला भेटते. समजा आपण या कंडक्टरला आणखी बेंड केलं, आणखी टर्न केलं आणि Pच्या शेजारी अजून एक पॉईंट घेतला, पॉईंट X. त्या पॉईंट Xमधनं जर आपण हा कंडक्टर जर फिरवला, इट मीन्स नंबर ऑफ टर्न्स 3. मग मॅग्नेटिक फील्ड भेटणार आपल्याला फॉर नंबर ऑफ 3 टाइम्स. 3 टाइम्स मॅग्नेटिक फील्ड ही इन्क्रीज होणार. याच कंडक्टरला समजा आपण परत एकदा जर बेंड केलं आणि Qच्या शेजारी अजून एक पॉईंट घेतला, पॉईंट Y. आता नंबर ऑफ पॉईंट्स झालेत 4, नंबर ऑफ टर्न्स आर 4. मॅग्नेटिक फील्ड हॅज इन्क्रीज्ड 4 टाइम्स. थोडक्यात जितके नंबर ऑफ टर्न्स हे इन्क्रीज होत जाईल तितके नंबर ऑफ टाइम्स मॅग्नेटिक फील्ड हे वाढत जाणार आहे. So how can we just increase this? Just by changing the shape of conductor without increasing the value of current. So let us observe, if the current passes through the loop,
magnetic lines of force are produced at each point on the loop. As we go away from the wire, जर याच वायरपासून आपण जर दूर गेलो, concentric circles representing magnetic lines of force will become bigger and bigger. याचे जे लाईन्स आहेत मॅग्नेटिक सर्कल्सच्या त्या मोठ्या होत जातील. As we go towards the center of loop, the circle becomes so big that its arc can be shown as a straight line. त्याचे जे आर्क आहे ते आपल्याला मध्ये सेंटरला एक स्ट्रेट लाईन सारखं दिसत आहे. If there are n turns in the loop, जितके नंबर ऑफ टर्न्स असतील, the magnetic field n times of that will be produced. तितकेच number of times magnetic field will be produced by single loop will be created. याच क्वेश्चनला फर्स्ट अटेम्प्टच्या या सिलेबसमध्ये सॅम्पल पेपरमध्ये विचारला गेलेला होता. सॅम्पल पेपरमध्ये हा क्वेश्चन होता की राईट द करेक्ट ऑप्शन बाय ऑब्झर्विंग फिगर्स. हीच डायग्राम दिलेली होती दोन ठिकाणी, डायग्राम ए आणि डायग्राम बी. डायग्राम एमध्ये जर तुम्ही चेक केलं तर रेझिस्टन्स आर एकच दाखवलेला आहे आणि डायग्राम बीमध्ये 2 रेझिस्टन्स आपल्याला दिसतात आहेत. खाली 4 ऑप्शन्स होते. मॅग्नेटिक फील्ड इन ए इज स्ट्रॉंगर, मॅग्नेटिक फील्ड इन बी इज स्ट्रॉंगर, मॅग्नेटिक फील्ड्स इन ए अँड बी आर सेम आणि मॅग्नेटिक फील्ड इन ए अँड बी आर वीकर. एमध्ये किंवा बीमध्ये स्ट्रॉंग आहे हे आपल्याला चेक करायचं आहे किंवा दोघ्या ठिकाणी वीक आहे, सेम आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. आता जर आपण बघितलं तर फर्स्ट डायग्राममध्ये रेझिस्टन्स एकच आहे. एक रेझिस्टन्स असल्यामुळे इथं सिरीज कनेक्शन आहे. सिरीज कनेक्शनमध्ये रेझिस्टन्स जास्त ऑफर केला जातं. रेझिस्टन्स जास्त असेल तर करंट कमी फ्लो होणार आहे आणि इथं मॅग्नेटिक फील्ड वीक असणार आहे. तेच जर आपण डायग्राम बीमध्ये चेक केलं तर 2 रेझिस्टन्स आहेत पण ते पॅरलल आहेत. पॅरलल रेझिस्टन्समध्ये रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी होते. रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी झाली तर करंटची व्हॅल्यू वाढते आणि करंटची व्हॅल्यू जर वाढली तर मॅग्नेटिक फील्ड ही स्ट्रॉंग होईल जाईल. दॅट्स वाय डायग्राम बीमध्ये मॅग्नेटिक फील्ड ही स्ट्रॉंग असणार आहे. मग जर तुम्ही 4 ऑप्शन्समध्ये चेक केलं तर आपलं बी ऑप्शन हे बरोबर आहे. मॅग्नेटिक फील्ड इन बी इज स्ट्रॉंगर. चला यालाच कनेक्टेड एक छोटीशी सेल्फ स्टडी ॲक्टिव्हिटी बघू आपण. आयडेंटिफाय अँड स्टेट द रूल फ्रॉम गिवन डायग्राम. या दिलेल्या डायग्राममधनं आपल्याला आयडेंटिफाय पण करायचं आहे की कोणता रूल आहे आणि तोच रूल आपल्याला स्टेट पण करायचा आहे म्हणजे लिहायचा पण आहे. असं जर क्वेश्चन आला तर तो 1 to 2 मार्क्ससाठी येऊ शकतो.